आणि हर्षवर्धन पाटील साहेबांच्यावर एक कार्यक्रमात ते होते आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्याच विमानाने परत आले. त्यामुळे असंही मला वाटत नाही की त्या पायलटला ती एअरस्ट्रीप नवीन होती. त्यामुळं मला वाटतं की ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे हे कळल्यावर आपल्याला कळेल. आणि पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की हा कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नाही किंवा त्यावर राजकारण करू नये. त्यांच्यात प्रचंड जिद्द होती आणि त्यांनी कष्टही तेवढेच घेतलेले होते. मला वाटतं महाराष्ट्रात देशात सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा दुसरा कुठलाही नेता नसेल. आणि आपण ज्या उपक्रम हातात घेतले आहेत, मग बारामतीचे असो, पुणे शहरातले असो, सगळ्या महाराष्ट्रातले असो, त्याची सतत रिव्ह्यू घेण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळं बरीच कामं वेगाने पूर्ण व्हायची. आज त्यांचं पार्थिव ज्यावेळी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आणलं त्यावेळी ते मेडिकल कॉलेज ही त्यांनी अतिशय बारकाईनं लक्ष घालून पूर्ण केलेलं मेडिकल कॉलेज आहे. असे अनेक प्रकल्प त्यांच्याकडून झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर VSIला असेल किंवा वेगळ्या संस्थेत काम करताना त्यांचा काटेकोरपणा प्रचंड आहे. मला आठवतं की मी साखर संघाचा अध्यक्ष होतो आणि अजितदादा MSC बँकेचे अध्यक्ष होते आणि आम्ही सहज दोघांनी ठरवलं 97 साली, विरोधी पक्षात होतो आम्ही, की आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांना भेटी देऊ. मी आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखान्यांना भेटी दिल्या, विशेषतः विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या कारखान्यांना. त्यावेळी कारखान्याची बारकाईने चौकशी करणं, ऊसाची उपलब्धता, बाकीचे असे इतके बारकावे होते प्रचंड की अगदी नेमके प्रश्न विचारून जो माहिती देणार आहे त्याला देखील ते अचंबित करायचे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.